नेक्स्ट सेक्शन बघा. कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट्स. काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, कशा पद्धतीनं ही युनिट्स मांडायची आहेत त्या संदर्भातले हे रूल्स आहेत. इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा. काय म्हटले बघा. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे तुम्ही प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं जे काही युनिट असेल, समजा मी लेंथचं युनिट घेतलं मीटर, तर मीटरसाठी सिम्बॉल तुम्ही वापरायचा आहे स्मॉल एम. टाइमचं युनिट कन्सिडर केलं सेकंद, त्याच्यासाठी वापरा स्मॉल एस. जर समजा आपण युनिट कन्सिडर केलं, कारण आता हे कॅपिटल लिहिणं सुद्धा इथं या प्रकरणात तरी अलाउड नाही. जर तुम्ही फोर्सचं युनिट घेतलं न्यूटन, तर त्याचा सिम्बॉल वापरायचा आहे कॅपिटल एम. या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे त्याच्या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करू शकता. त्याच्या पुढे काय म्हटले बघा. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर. म्हणून तर मी मगाशी न्यूटन लिहिताना कॅपिटल एन लिहिलेलं कॅन्सल केलं बघा. कारण जर तुम्हाला युनिट पूर्ण लिहायचं असेल तर त्याचं इनिशियल लेटर हे स्मॉल लेटरच पाहिजे. रूल आहे तसा. इव्हन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. जरी ते युनिट एखाद्या सायंटिस्टच्या नावावरून जरी दिलेलं असलं, जरी ते नाव जरी असलं, तरी सुद्धा त्या ठिकाणी लिहिताना तुम्ही इनिशियल लेटर हे स्मॉलच लिहायचं आहे. इथे दाखवले न्यूटन जूल. बट सिम्बॉल फॉर युनिट, मात्र त्याचा जर सिम्बॉल घेतला आणि जर तो एखाद्या व्यक्तीच्या नावानं जर ते युनिट असेल, त्याचं मात्र कॅपिटल लेटर लिहायचं आहे. मग बघा बरं इथं काय केलंय आपण. न्यूटन साठी लिहिलंय कॅपिटल एन, तसं जूल साठी तुम्ही काय लिहू शकताय, कॅपिटल जे असं लिहू शकताय. त्याच्या पुढचा रूल आहे. रूल सिंपल आहे, फक्त व्यवस्थित करा. ऑलवेज राईट डाऊन द सिम्बॉल्स इन सिंग्युलर फॉर्म. म्हणजे एकवचनी स्वरूपात लिहायचे. प्लुरल फॉर्म चालणार नाही. म्हणजे 20 मीटर हे 20 मीटर्स लिहायचं नाही आणि 40 किलोग्रॅम असं लिहायचं. 40 किलोग्रॅम्स एस लावायचा नाही, त्याचं अनेक वचन करायचं नाहीये. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ऍट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. म्हणजे तुम्ही शेवटी युनिट मांडलं की त्याच्या पुढे फुल स्टॉप लिहायचा नाही. इथं लिहून दाखवलंय बघा. इट इज नॉट अलाउड. तुम्ही फक्त असं लिहायचं आहे 20 मीटर, संपलं इथं. हे 20 मीटर लिहून परत पुढे फुल स्टॉप द्यायचा नाही. दिस इज नॉट अलाउड. बघा हे रूल्स किती स्ट्रिक्ट करून ठेवलेत त्यांनी. युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज वन रेशो. हे जे युनिट्स आहेत, अंशात असते थोडा पार्ट, डिनॉमिनेटर मध्ये असते. फॉर एक्झाम्पल जर समजा मी असं घेतलं मीटर पर सेकंद, तर ते एक रेशोच लिहायचं आहे त्याच्या. समजा जर हे असं असेल मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल, तर हे कसं आलेलं असते. हे असते मीटर पर सेकंद म्हणजे चेंज इन स्पीड डिव्हायडेड बाय टाइम, म्हणजे हे आहे ऍक्सेलरेशन आहे. तर हे तुम्ही असं लिहू नका असं त्यांनी सांगितलं. मग असं आपण लिहितच नाही, असंच लिहायचं आहे. तरी पण त्याचा त्यांनी रूल तयार केलेला आहे. इथं सांगितलंय बघा. मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, त्याला तुम्ही असं तरी लिहा नाही तर असं तरी लिहा, हे बरोबर, पण हे नाही चालणार. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड. म्हणजे जर तुम्हाला युनिट लिहायचं आहे तर एक तर पूर्ण युनिट लिहा, नाहीतर पूर्ण सिम्बॉल्स मध्ये लिहा. हे बघा आता इथं काय केलंय, एक पूर्ण युनिट लिहिलंय आणि पुढे सिम्बॉल वापरले. हे चालणार नाही म्हटले. म्हणजे एक तर सगळे सिम्बॉल्स वापरा, नाहीतर पूर्ण युनिट्स वापरा. त्यांचं परत कॉम्बिनेशन तयार करू नका. त्याच्या पुढे जाऊयात. काय म्हटले बघा. ए प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. हा प्रिफिक्स बघा, हे प्रिफिक्स काय आहे ते. आपल्याला मीटर हे युनिट माहिती आहे. मग याच्यातलं पुढचं बघा,
सिंपल सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करू. सेंटीमीटर, किलोमीटर हे असं आपण कन्सिडर करतो. मग सेंटीमीटरला सीएम, किलोमीटरला केएम. हा जो सी आणि के वापरलेला आहे हा मीटरच्या आधी वापरलेला आहे, यालाच काय म्हटले त्यांनी, प्रिफिक्स म्हटलेलं आहे. मग त्याचे त्यांनी काही उदाहरणं दिलेले आहेत, त्यांचे कन्व्हर्शन्स पण दिलेले आहेत बघा. वन मी 1 मिली सेकंद, 1 मिली सेकंद म्हणजे 10⁻³ त्यानंतर मायक्रो सेकंद म्हणजे 10⁻⁶. नॅनो सेकंद म्हणजे 10⁻⁹. आता हे सगळं तयार करून ठेवा, हे लागणार कॅल्क्युलेशनला. मग त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटले बघा, यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. तुम्ही डबल प्रिफिक्स वापरायचं नाही. आता बघा त्यांनी कसं दिले इथं, आपण वापरतच नाही तरी पण त्यांनी रूल तयार केलेले आहेत. मायक्रो सेकंद म्हणजे काय, 10⁻⁶ आहे. मग 10⁻⁶ चे जर आपण 2 भाग केले तर हे काय होणार, 10⁻³ इंटू 10⁻³ आणि हे सेकंद. मग ह्याला आपण काय लिहिणार, ह्याला लिहिणार मिली, याला पण लिहिणार मिली आणि हे येणार पुढे सेकंद. मग हे असलं वापरू नका असं त्यांनी सांगितलं. इथं दिलेलं आहे बघा पुढे 1 मिली सेकंद असं नाही चालणार. दिस इज नॉट अलाउड. हे बरोबर. तसंच नॅनो सेकंदचं त्यांनी काय केले बघा, 2 भाग केलेत. नॅनो म्हणजे 10⁻⁹. 10⁻⁹ ला त्यांनी असं लिहिलंय 10⁻³ आणि 10⁻⁶. मग 10⁻³ ला मिली लिहिलंय, 10⁻⁶ ला मायक्रो लिहिलंय आणि ह्यांनी नवीन इथं तयार केलेलं आहे मिली मायक्रो सेकंद. हे असलं चालणार नाही. त्याच्यानंतर स्पेस ऑर हायफन मस्ट बी युज्ड टू इंडिकेट मल्टिप्लिकेशन ऑफ युनिट्स. आता बघा त्यांनी कसं सांगितलेलं आहे, मल्टिप्लिकेशन जर 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर इथं बघा, इथं काय दिलंय, मीटर पर सेकंद आहे, त्याला तुम्ही असं लिहू शकताय मीटर पर सेकंद या पद्धतीने, किंवा असं पण लिहू शकताय. पण असं लिहू नका म्हटलंय, म्हणजे मध्ये एक रिकामी स्पेस तरी सोडा, नाहीतर मध्ये असा डॅश तरी टाका. हे एवढे सगळे रूल्स आहेत त्याचे, करून ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आता त्यांनी काय केले, हळूहळू सगळ्या क्वांटिटीज आपल्याला मेजर कशा करायच्या आहेत त्याच्यासाठी लागणारे जे वेगवेगळे युनिट्स आहेत. मग आता सगळ्यात पहिल्यांदा त्याने बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर केलेल्या आहेत. पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. तर ती कशा पद्धतीने मेजर करायचं त्या संदर्भात सांगितलेलं आहे. काय म्हटले बघा, SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. आता इथं 1 मीटरची डेफिनेशन केलेली आहे बघा. मग 1 मीटर हे काय आहे, लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट. 1 मीटर हे काय आहे, लाईटनं ट्रॅव्हल केलेल्या पाथची लेंथ आहे. कुठं ट्रॅव्हल केलेलं आहे ते, इन व्हॅक्युम ड्युरिंग ए टाइम इंटरवल ऑफ, बघा एवढं सांगितलं. आता हे बघा 299792458 आणि इथं 1 अपॉन आहे बरं का, ते म्हणजे 1 ला त्यांनी या संख्येनं डिव्हाइड केलेलं आहे. बघा कशा पद्धतीनं आहे, एवढ्या सेकंदाच्या एवढ्या भागामध्ये लाईटनं व्हॅक्युम मध्ये ट्रॅव्हल केलेल्या पाथची लेंथ म्हणजे 1 मीटर. मग लाईटचं स्पीड आपण किती लिहितो, आपण लिहितो 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद. हे अप्रॉक्सिमेशन आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू एवढी आहे. त्यामुळे जरा वाचून ठेवा, ही डेफिनेशन बघा कशा पद्धतीने आहे, त्याच्यातला हा जरा नंबर तो व्यवस्थित माहित असू दे. नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस. बऱ्याच अंतरापर्यंत जर डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचंय बघा. त्याला मेथड आहे पॅरालॉक्स मेथड. नाव लक्षात ठेवा. पॅरालॉक्स इज डिफाइन्ड ॲज
द apparent change in position of an object due to change in the position of the observer. बघा काय सांगितलंय पॅरालक्स म्हणजे हे काय आहे अपॅरंट चेंज आहे म्हणजे आपल्याला तसं जाणवतं फक्त ऍक्च्युअली काय चेंज होत नाही अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलल्याचा भास त्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलल्यासारखं आपल्याला वाटतं ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर ऑब्झर्वरची जागा बदलते आता एक साधं सिंपल एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया आपण दोन्ही डोळे उघडे ठेवून एखादा ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेला बघतो त्यात काय करायचं एकदा डावा डोळा बंद करायचा उजव्या डोळ्यानं तो ऑब्जेक्ट बघायचा आणि त्याच वेळेला त्याच्यानंतर उजवा डोळा बंद करायचा आणि डावा डोळा उघडायचा थोडासा आपल्याला त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टच्या जागेमध्ये फरक जाणवतो त्यालाच काय म्हणायचं आहे त्यालाच म्हणायचं आहे पॅरालक्स आता इथं डायग्राम त्यांनी दिलेली आहे थीटा इक्वल टू पॅरालक्स अँगल सांगितलेला आहे बघा इथं आहे तो थीटा एवढा आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा थीटा इक्वल टू हे समोरची बाजू घेतलेली आहे आणि हे डिस्टन्स घेतलेलं आहे ऍक्च्युली हे जे आहे हे या पद्धतीनं आहे हे आपण आधी पण बघितलेलं आहे बऱ्याच वेळा ते वापरायचं पण आहे ही अशी कंडिशन आहे हे E1 E2 म्हणजे तुम्ही इथं कन्सिडर करू शकताय आणि हा पॉइंट पी असं तुम्ही कन्सिडर करू शकताय जर हे E1 E2 सुद्धा राहू देत ह्याला आपण इथं जर समजा अँगल थिटा म्हटलं तर इथं आर्क आहे आणि ही त्याची रेडियस आहे तर हा अँगल थिटा म्हणजेच काय असतो आर्क डिव्हायडेड बाय रेडियस असतो म्हणजे ही समोरची बाजू समोरचा हा आर्क घ्यायचा आणि त्याला या रेडियसने डिव्हाइड करायचं मग इथं पण बघा बरं तसंच केलेलं आहे किंवा नाही ते थीटा इक्वल टू जर मी याच्यामध्ये मांडलं तर ही समोरची बाजू येणार E1 E2 डिव्हायडेड बाय हे डिस्टन्स घेतोय मी ओपी मग बघा त्याच्यावरून ओपी इक्वल टू ओपी इकडे घेतलं थीटा इकडे पाठवलं असं इक्वेशन येते बघा लक्षात येते का मग हा जो अँगल आहे हा अँगल या पद्धतीने मेजर करतात आणि हे डिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी मेजर करता येतं त्याच्या पुढचं पॉइंट बघा इन ऑर्डर टू मेक सायमल्टेनियस ऑब्झर्वेशन ऑफ अन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आता हे डायरेक्ट कुठे गेलेले बघा ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे अवकाशामध्ये जे बऱ्याच अंतरापर्यंत ते ऑब्जेक्ट असतात तर इथं काय कन्सिडर केलेलं आहे बघा कन्सिडर 2 पॉइंट्स ए अँड बी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इथं आहेत बघा 2 पॉइंट्स एक पॉइंट इथं दाखवलाय दुसरा पॉइंट इथं दाखवलेला आहे ऑफ द अर्थ सेपरेटेड बाय डिस्टन्स बी त्यांच्यातलं डिस्टन्स सांगितलेलं आहे स्मॉल बी ॲज शोन टू ऑब्झर्वर्स ऍट दीज पॉइंट्स ऑब्झर्व ए डिस्टंट प्लॅनेट एस इथं येतो प्लॅनेट आणि हे दोघ जण त्याला काय करतायत ऑब्झर्व करतायत मग अशा परिस्थितीमध्ये हा जो अँगल ए एस बी आहे हा अँगल बघा इथे याला काय म्हटले त्यांनी पॅरालॅक्स अँगल असं म्हटलंय आणि तो दाखवलेला आहे थीटाने आता हे जे डिस्टन्स आहे कॅपिटल डी हे डिस्टन्स खूप जास्त असतं हजारो किलोमीटर असतं आणि हे जे डिस्टन्स आहे ए आणि बी मधलं हे काही किलोमीटर असतं हे एका गावात हे दुसऱ्या गावात असं म्हटलं तरी चालते 25 किलोमीटर 30 किलोमीटर 100 किलोमीटर पकडा हे हजारो किलोमीटर असते कॅपिटल डी त्यामुळे यांच्यामधलं रिलेशन त्यांनी कसं सांगितलेलं आहे बघा दिस बी इज अ व्हेरी 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 स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू कॅपिटल डी त्यामुळं बी अपॉन डी इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी लेस दॅन 1 साहजिकच आहे ते त्या पद्धतीने येणारच त्यामुळे हा जो थीटा येतो हा अँगल थीटा दिस इज अ व्हेरी स्मॉल हा अतिशय स्मॉल अँगल असतो लक्षात घ्या कशी परिस्थिती आहे ती त्यामुळं आर हा जो ए बी आहे ए बी कॅन बी कन्सिडर्ड ऍज आर्क ऑफ लेंथ बी
हे एबी जे डिस्टन्स दिसते त्याला तुम्ही आर्क कन्सिडर करू शकताय, रेडियस डी कन्सिडर करू शकताय. मग इथं परत एकदा फॉर्म्युला दिलाय बघा, मी मगाशी सांगितलेला आहे बघा, इथं आहे अजून या ठिकाणी. सो धिस अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. मग थिटा इक्वल टू काय येणार, ए बी अपॉन कॅपिटल डी म्हणजेच बी अपॉन स्मॉल डी. इथं तयार केलेलं आहे. फक्त या कॅपिटल डी ला इकडे घ्या, थिटाला इकडे पाठवा, हे असं रिलेशन. नेक्स्ट पॉइंट, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स. आता बघा काय सांगितलंय, सन इज क्लोजेस्ट स्टार टू द अर्थ. सन हा अर्थ पासून क्लोज असलेला स्टार आहे. द नेक्स्ट क्लोजेस्ट स्टार इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 4.29 लाईट इयर्स म्हटले. लाईट इयर हे आता युनिट येणार आहे पुढे आपल्याला, तरी पण साधारणपणे काय असतं ते तेवढं फक्त व्यवस्थित माहित असू दे. लाईट इयर याचा अर्थ लाईटनं एका वर्षामध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असते. आता तुम्ही विचार करा हे केवढं होईल ते. लाईटचं स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. बघा काय आहे ते, आणि एका वर्षाचे सेकंद करायचे आणि त्या सेकंदनं ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग ही जी काही व्हॅल्यू येते ती साधारणपणे 9.46 × 10⁻15 मीटर एवढी व्हॅल्यू येते ती. ही खूप मोठी संख्या आहे. बघा लक्षात येते का. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे, या पद्धतीनं इथं 4.29 लाईट इयर्स हे सांगितलेलं आहे. हिअर द पॅरालॉक्स बिटवीन टू फार्देस्ट पॉइंट्स along the orbit of the earth around the sun is measured. मग हे काय करतात, हे डिस्टन्स मेजर करतात, डिस्टन्स एबी. दोन फार्देस्ट पॉइंट घेतलेले आहेत अर्थच्या सरफेसवरचे, हे ए आणि बी, त्यांच्यातलं डिस्टन्स मेजर करतात. त्यानंतर या फिगरवरून इथं साधारणपणे जर आपण तो सन कन्सिडर केला तर इथं थीटा मेजर करतात. थीटा इक्वल टू ए बी डिव्हायडेड बाय डी. त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत. हे 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, 2 AU म्हणजे त्याची व्हॅल्यू आपल्याला पुढे बघायची आहे. आणि हे सोडवून हे कॅल्क्युलेशन करून हा थीटा तुम्हाला मिळाला रेडियन मध्ये. बघा कशा पद्धतीनं आहे ते. तर त्याच्यानंतर परत पुढे त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन करून हे आर्क सेक या युनिट मध्ये हे जे डिस्टन्स येतं ते डिस्टन्स त्यांनी फाइंड आउट केली. ही सगळी युनिट्स पुढे होतील, पुढच्या सेक्शन मध्ये येत जातील त्या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ साइज ऑफ ए प्लॅनेट ऑर ए स्टार. आता इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, स्मॉल डी हा प्लॅनेटचा डायमीटर कन्सिडर केलेला आहे. तर अँगल सबटेंडेड बाय इट, त्या प्लॅनेटनं एका सिंगल पॉइंट, अर्थ वरचा एक सिंगल पॉइंट कन्सिडर करायचा आहे. त्या एका पॉइंटच्या ठिकाणी या प्लॅनेटच्या डायमीटरनं केलेला अँगल त्याला म्हणतात अँग्युलर डायमीटर. आता आपण त्याची डायग्राम बघूया कशा पद्धतीनं आहे ती. बघा इथं काय सांगितलंय, इफ अल्फा इक्वल टू अँगल बिटवीन टू डिरेक्शन्स. इथं अँगल दाखवलेला आहे अल्फा. इथं तो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेटचा डायमीटर आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट हे डायमीटरचे एंड पॉइंट्स, आणि अर्थ वरती या ठिकाणी ऑब्झर्वर आहे. तर तो काय करतोय, हा एक पॉइंट बघणार, हा एक पॉइंट बघणार, त्यांच्यातला अँगल मेजर करणार अल्फा इक्वल टू. मग अल्फा इक्वल टू कसं येणार, अल्फा इक्वल टू समोरची बाजू म्हणजे ह्याला आर्क घ्यायचा, इथं हा आर्क कन्सिडर करायचा, आर्कचा पार्ट कन्सिडर करायचा, स्मॉल डी डिव्हायडेड बाय कॅपिटल इथे येते. मग त्याच्यावरून स्मॉल डी इक्वल टू काय येणार, अल्फा इंटू कॅपिटल डी.
या पद्धतीनं प्लॅनेटचे डायमीटर सुद्धा फाइंड आउट करता येतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. मग व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे काय काय असू शकते? ॲटमचा साईज, मॉलिक्यूलचा साईज, याच्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांचा वापर होतो. बघा, मग आता हे प्रकार आहेत सगळे ॲटम, मॉलिक्यूल, इलेक्ट्रॉनचा साईज, यांच्यासाठी काय केलेले आहे ते ॲटम आणि मॉलिक्यूलसाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांचा वापर केला जातो. हे अतिशय सूक्ष्म डिस्टन्सेस आहेत, म्हणजे याच्यामध्ये व्हेरी लार्ज डिस्टन्सेस पण कन्सिडर केलेले आहेत आणि व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही कोणकोणती डिव्हाइसेस तुम्ही यूज करू शकताय हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं युनिट आहे लाईट इयर. नेक्स्ट पॉइंट आहे लाईट इयर. इथं त्याची डेफिनेशन आली बघा. ए लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं हे डिस्टन्स आहे, त्याची व्हॅल्यू एवढी आहे 9.46 इंटू 10⁻15 मीटर. त्याच्यानंतर आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट AU. इट इज द मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ द सन. बघा हे कशाला त्यांनी जोडलेलं आहे ते. अर्थचा सेंटर आणि सनचा सेंटर यांच्यामधलं मीन डिस्टन्स, ऍव्हरेज डिस्टन्स, त्याला म्हटलंय ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्याची व्हॅल्यू एवढी आहे. व्हॅल्यूज लक्षात ठेवा, ह्यांच्यामधलं कंपॅरिझन वगैरे सुद्धा विचारू शकतात. हे 10⁻15 मीटर आहे, हे 10⁻11 मीटर आहे. पुढच्या व्हॅल्यूज बघून घ्या काय आहेत त्या. त्याच्यानंतर आहे पारसेक. इट इज द डिस्टन्स फ्रॉम व्हेअर 1 astronomical unit subtends an angle of 1 second of arc. इथं आलं बघा, 1 second of arc, त्यालाच आर्क सेक असं सुद्धा म्हणतात. आणि ह्यांनी जे युनिट काढले ते कशा पद्धतीने आहे बघा. डिस्टन्स फ्रॉम व्हेअर 1 astronomical unit, ते युनिट त्यांनी कुठे कुठे घेतलंय ते डिस्टन्स बघा. हे बघा, सन पासून एवढं डिस्टन्स इकडे घेतलंय आणि हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे? 1 astronomical युनिट घ्यायचं आहे. 1 astronomical युनिट म्हणजे एवढं डिस्टन्स आहे, 1.496 इंटू 10⁻11 मीटर. हे एवढं डिस्टन्स इकडे घ्यायचं आहे. आणि हा पॉइंट या दोघांनी हित केलेला अँगल तो किती पाहिजे? 1 सेकंद पाहिजे म्हटलंय. हे बघा असं लिहिलेलं आहे, 1 सेकंद. तशा परिस्थितीमध्ये हे डिस्टन्स इकडलं, इथं जे PC लिहिलेलं आहे ते, तशा परिस्थितीत हे डिस्टन्स आहे 1 पारसेक. हे तेवढं डिस्टन्स येणार. 1 पारसेकला हे असं नोटेशन वापरलेलं आहे, ते एवढे येते 3.08 इंटू 10⁻16 मीटर. त्याचं कन्व्हर्शन लाईट इयर्स मध्ये 3.26 लाईट इयर्स हे असं येते. त्याचं त्यांनी इथं कॅल्क्युलेशन पण करून दाखवलेलं आहे. म्हणजे हा जो हे जे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे आर इक्वल टू काय काय केले बघा बरं. त्याला 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे हा समोरचा आर्क घेतलेला आहे. त्यानंतर हे डिस्टन्स घेतलेलं आहे 1 सेकंदाचं रॅडियन मध्ये कन्व्हर्शन केले आणि हे कॅल्क्युलेशन करून एवढे येते. हे कॅल्क्युलेशन वगैरे आता लगेच काही तुम्हाला ते डोक्यात शिरणार नाहीये, कारण त्याला लॉग टेबल वापरावं लागेल आणि कॅल्क्युलेशन जास्त करत बसायची पण काय आपल्याला काही गरज नाहीये. हे महत्वाचं तेवढं लक्षात ठेवा. ही कॅल्क्युलेशन नाहीत विचारत परीक्षेमध्ये. त्याच्या पुढे काही त्यांनी युनिट सांगितलेले आहेत. 1 फर्मी. 1 फर्मी म्हणजे 10⁻15 मीटर. लक्षात ठेवा, त्यालाच म्हणतात 1 फेमटोमीटर. त्याच्यानंतर आहे 1 एंगस्ट्रॉम. इथं एच्या डोक्यावरती असा छोटा गोल काढतात. 1 एंगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर. हे लक्षात ठेवा.
AU हे वेगळं, हे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे आणि अँगस्ट्रॉम युनिट आहे ते असं असते. अँगस्ट्रॉम युनिट जे आहे ते लहान आहे, स्मॉल आहे युनिट, 10⁻⁻10 मीटर आहे. आणि ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे हे खूप मोठं डिस्टन्स आहे, एवढं आहे, 1.496 इंटू 10⁻11 मीटर आहे ते. त्याच्यानंतर त्यांनी इथं व्हिजिबल जी लाईट आहे त्याच्या वेव्हलेंग्थची रेंज सांगितलेली आहे. 4000 ते 7000 सांगितले. कन्सिडर करताना 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट पर्यंत कन्सिडर करतात, पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे. बघा, measurement of mass, next point. Definition of 1 kilogram mass has been modified on. नवीन डेफिनेशन आलेली आहे 1 किलोग्राम साठी. मग काय सांगितले बघा, द किलोग्राम मास इज डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ अमाऊंट ऑफ करंट. बघा ही डेफिनेशन कुठनं कुठं लिहिलंय त्यांनी. 1 किलोग्राम मासची डेफिनेशन त्यांनी कशामध्ये डिफाईन केले? अमाऊंट ऑफ करंट, करंटच्या फॉर्मॅटमध्ये डिफाईन केले. द अमाऊंट ऑफ करंट which has to be passed through an electromagnet. अमाऊंट ऑफ करंट, काही करंट, ठराविक करंट आहे तो एका इलेक्ट्रोमॅग्नेट मधून पास करावा लागेल. इलेक्ट्रोमॅग्नेट कुणाला म्हणतात? तर त्या कॉईल मधून, एक कॉईल असते, त्या कॉईल मधून करंट पास केल्यानंतर तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. अँड दॅट मॅग्नेट इट कॅन पुल डाऊन वन साइड ऑफ एन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स. आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेट काय करेल, एक बॅलन्स आहे, सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स. बॅलन्स म्हणजे वजन काटा जसा असतो त्या पद्धतीने. आणि ते काय करतं, एका बाजूच्या वजन काट्याचा एक बाजू त्याला ओढून घेतं, कोण? इलेक्ट्रोमॅग्नेट. टू बॅलन्स द अदर साइड, दुसऱ्या साइडला बॅलन्स करण्यासाठी, विच होल्ड्स 1 स्टँडर्ड किलोग्राम मास. आणि त्या दुसऱ्या बाजूमध्ये स्टँडर्ड 1 किलोग्राम मास असेल. बघा, आणि पहिल्या बाजूला काय करायचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट त्याला अप्लाय करायचं आहे. त्या इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट पास करायचं, असं त्याने डिफाईन केलेलं आहे. तेव्हा जरा डेफिनेशन जरा वेगळी वाटेल, कारण तुम्हाला अजून इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा त्याचं मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीनं असतं, काय असतं, हे अजून तुम्हाला एवढं डिटेलमध्ये झालेलं नाहीये. पण हळूहळू येईल लक्षात, तोपर्यंत डेफिनेशन बघून ठेवा. फॉर मेजरमेंट ऑफ मास ऑफ ऍटम्स अँड मॉलिक्युल्स. आता अतिशय सूक्ष्म वजन जी आहेत, मायक्रोमधली, मायक्रोस्कोप मध्ये जे पार्टिकल्स बघितले जातात, ऍटम्स, मॉलिक्युल्स, त्यांचे मासेस, त्याच्या संदर्भात बघा काय म्हटले, 1 ऍटॉमिक मास युनिट सांगितलेलं आहे, त्याची एवढी व्हॅल्यू आहे, 1.6605402 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. शिवाय हेच मास कुणाचा आहे बघा, 1/12 ऑफ मास ऑफ अन अनएक्साइटेड कार्बन 12 ऍटम, असं सुद्धा डिफाईन केलेलं आहे. कार्बन 12 इज द मोस्ट अबंडंट. मोस्ट अबंडंट याचा अर्थ विपुल प्रमाणात उपलब्ध असणे, भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेलं हे कार्बनचं आयसोटोप आहे. अँड द मोस्ट स्टेबल वन, आणि ते सगळ्यात जास्त स्टेबल पण आहे, म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, सगळ्यात जास्त स्टेबल आहे. आणि त्याच्यासाठी, त्यामुळं याला 1 ऍटॉमिक मास युनिट डिफाईन करण्यासाठी याचा यूज केलेला आहे, कार्बन 12. नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ टाइम. त्याच्यामध्ये कसं डिफाईन केले बघा, मीन सोलर डे सांगितलेला आहे. मग मीन सोलर डे ह्याला काय म्हटले बघा त्यांनी, मिनिट. मीन सोलर डे, it is the average time interval from 1 noon to the next noon. आज दुपारी 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंतचा जो काही टाइम आहे त्याला मीन सोलर डे म्हणतात. तो कालावधी असतो 24 तासाचा. त्याचे सेकंद होतात 86,400. तासाचे मिनिटं केली, मिनिटाचे सेकंद केले.
To get more standard and constant unit for measurement of time, cesium atomic clock is used. अतिशय स्टँडर्ड जर तुम्हाला टाइम युनिट जर मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी सीसीएम ॲटॉमिक क्लॉकचा वापर होतो. हे अतिशय महाग असं हे क्लॉक आहे. काही ठराविक ठिकाणीच कोट्यावधीमध्ये याची किंमत असते. काही ठराविक ठिकाणीच याचा वापर केला जातो, ज्या ठिकाणी टाइम पॅरामीटर हा खूप इम्पॉर्टंट कन्सिडर केला जातो. हे सेकंद इज टेकन ॲज द टाइम नीडेड फॉर, हे बघा काय सांग, 9192631770. मोबाईल नंबर असल्यासारखं येते. एवढी व्हायब्रेशन्स होतात. टाइम नीडेड फॉर 9192631770 व्हायब्रेशन्स ऑफ द रेडिएशन emitted during a transition between two hyperfine states of cesium-133 atom. हा सीसीएमचा 133 ॲटम कन्सिडर करायचा आहे. त्याचं ट्रान्झिशन कन्सिडर करायचं आहे. 2 स्टेट्स डिफाईन केलेले आहेत. 2 हायपर फाईन स्टेट्स म्हटलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड एनर्जीज वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यांच्यामध्ये त्यानं एवढी व्हायब्रेशन्स केल्यानंतर किंवा एवढ्या व्हायब्रेशन्सला लागलेला जो वेळ आहे तो 1 सेकंद आहे. ही तर फार खतरनाक डेफिनेशन आहे एकदम, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी. आता हे हायपर फाईन स्टेट्स बिट्स जे काही सांगितलं हे 11वी-12वीच्या फिजिक्स मध्ये पण नाहीये. त्यामुळे फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. ह्याच्यातलं महत्वाचं ही संख्या आणि सीसीएम 133 हे या 2 गोष्टी जरा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा.